एका डिस्को बारमधून एक सुंदर तरुणी डिस्कोच्या बाहेर पडते आणि डिस्कोच्या बाहेर आल्यानंतरच काही गुंड तिची छेडछाड करू लागतात, तिच्यासोबत छेडछाडीचा प्रकार करतात। तेवढ्यात ज्या पद्धतीने एखाद्या हिरोची एंट्री व्हावी अशीच एंट्री एका व्यक्तीची होते आणि तो व्यक्ती त्या गुंडांसोबत भांडू लागतो, त्यांना विरोध करू लागतो आणि त्यांना हाणमार करून त्या ठिकाणाहून पळवून लावतो। आता त्या गुंडाला पळवून लावल्यामुळे ती जी तरुणी होती त्या व्यक्तीवर एकदम एवढी इम्प्रेस होते, जणू काय इथं पिक्चरचा सीनच चालू आहे। ती तरुणी एकदम दिसायला सुंदर होती आणि हा व्यक्तीसुद्धा त्या तरुणीची मदत केल्यामुळे त्या तरुणीला हा व्यक्ती आवडू लागला होता आणि इथूनच यांची मैत्री झाली होती। आणि ती जी तरुणी होती ती काही साधीसुधी नव्हती, ती सुद्धा एक फिल्म अभिनेत्री होती आणि या व्यक्तीच्या प्रेमात पडली होती। यांची घट्ट मैत्री झाली होती आणि यांच्या मैत्रीमध्ये, यांच्या प्रेमामध्येच नंतर एक मोठं धक्कादायक प्रकरण सुद्धा घडलं होतं। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण सविस्तर पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी घटना आहे ती आहे आपल्या देशाच्या राजधानीची, म्हणजे दिल्लीची। दिल्लीमधील 29 ऑक्टोबर 2018ला सकाळी 8 वाजता हे बावना गाव आहे आणि बावना गावाजवळ काही अंतरावर एक रोड आहे। त्या रोडवरती एका महिलेला काही तरुण गोळीबार करत असतात त्या महिलेवर आणि ती महिला तिथंच रक्ताच्या थारोळ्यात रोडच्या कडेला पडते। आता आजूबाजूला जाणारे येणारे लोक असतात पण त्या महिलेची कोणीही मदत करत नाही। पण त्या ठिकाणी जाणारा एक 4 व्हीलर घेऊन माणूस असतो, तो तिला आपल्या गाडीमध्ये टाकतो आणि लगेचच MB हॉस्पिटलमध्ये नेतो। आता MB हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर ती जी महिला आहे तिच्यावर उपचार सुरू होतो, मात्र डॉक्टर लगेचच सांगतात की तुम्ही हिला आणायला इथं उशीर केला, माफ करा आम्ही तिला वाचू शकलो नाही। या घटनेमुळे लगेच तिथं पोलीससुद्धा पोहोचलेले असतात, कारण की खुलेआम मर्डर त्या ठिकाणी झाला होता, गोळीबारसुद्धा झालेला होता। पोलीस त्या ठिकाणी येतात, डॉक्टर ती जी महिला आहे तिच्या घरच्यांना माहिती देतात। मग त्या महिलेचा नवरा आणि 2 मुलं ते सुद्धा त्या ठिकाणी येतात। पाहुणे रावणे नातेवाईक सगळे हॉस्पिटलमध्ये येतात आणि दवाखान्यामध्ये सगळं एकच कल्लोळ पसरतो। कसं झालं, काय झालं, हे संपूर्ण प्रकरण त्या ठिकाणी आरडाओरड होत असते। आणि ती जी महिला असते त्या महिलेचं नाव असतं सुनीता शेरावत, तिचं वय असतं 37 वर्ष आणि ती एक पेशाने शिक्षिका असते। तिचा नवरा असतो मंजित शेरावत आणि त्याचं 38 वर्ष वय असतं। या दोघांचा संसार अगदी सुखाने चालू होता। पण नेमकं त्या शिक्षिकेला कोणी मारलं होतं, कशामुळं मारलं होतं, पोलीस याचा तपास करत होते। पोलिसांनी विविध बाजूने तपास करून पाहिला, पोलिसांना काही क्ल्यू मिळत नव्हता, कारण तिचे फोन डिटेल्स, कॉल डिटेल्स हे सुद्धा तपासले होते, तरीसुद्धा पोलिसांना काहीही क्ल्यू मिळत नव्हता। मग पोलिसांनी इकडं तिकडं सगळीकडे चौकशी केली। मग हे सगळं करत असतानाच पोलीस त्या महिलेच्या घरी पोहोचतात। त्या महिलेच्या घरी पोहोचल्यानंतर घराची सुद्धा तलाशी घेतात, त्या नवऱ्याची सुद्धा कसून चौकशी करतात, पण तरीसुद्धा काहीही सत्य समोर येत नाही, पोलिसांना तपास लागत नाही। मग त्या महिलेच्या रूममध्ये गेल्यानंतर त्या महिलेच्या सगळ्या काही वस्तू तपासत असतात। मग तिथं त्यांना एक डायरी मिळते आणि त्या डायरीच्या पहिल्याच पानावर लिहिलेलं असतं, सावधान, हे वाचायचा तुम्ही प्रयत्न करू नका, ही डायरी वाचू नका। आता पोलिसांनी मजबुरी होती, घटनेचा शोध लावायचा होता आणि पोलिसांनी ती डायरी उघडली। ती डायरी उघडल्यानंतर त्यामध्ये जे लिहिलेलं होतं ते सगळं तिच्या नवऱ्याविरोधात लिहिलं होतं, म्हणजे मंजित शेरावत याच्याविषयी सगळं काही लिहिलं होतं आणि पोलिसांना तिथूनच खऱ्या आरोपीचा शोधसुद्धा लागला होता। पोलीस जेव्हा ती डायरी उघडतात तेव्हा त्यांना कळतं की 2012मध्ये हा जो मंजित शेरावत आहे त्याची ओळख एका अभिनेत्रीसोबत झाली होती। जी तरुणी डिस्को बारमधून बाहेर आली होती तिला काही गुंड छेडत होते आणि गुंड छेडत असताना त्या ठिकाणी मंजित शेरावत पोहोचतो। त्या गुंडांसोबत हाणमार करून, भांडणं करून त्यांना तिथून पळवून लावतो आणि ही जी तरुणी होती, हिरोईन होती, एंजल गुप्ता नावाची, ही 25 वर्षाची होती आणि ती मंजित शेरावतच्या प्रेमात पडली होती। 2012ला यांची मैत्री झाली होती आणि तिथूनच हे प्रकरण चालू झालं होतं।
आता हे सगळं प्रकरण चालू झालं, हे दोघंही विविध ठिकाणी भेटायचे, सोबत राहायचे आणि हे सगळं करत असताना मंजित शेरावतचं लग्न झालेलं होतं, त्याला बायको होते, 2 मुलंसुद्धा होते, तरीसुद्धा तो घरी जास्त वेळ देत नव्हता. ह्या एंजल गुप्तासोबतच जास्तीत जास्त बाहेर फिरायचा, मौज मज्जा करायचा. आता हे सगळं करत असताना त्या एंजल गुप्ताला माहीत होतं की याचं लग्न झालेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, तरीसुद्धा ती त्याच्यासोबतच राहायला तयार होते. पण ही जी एंजल गुप्ता होती, राजीव गुप्ता यांनी एंजल गुप्ताला दत्तक घेतलं होतं आणि तिला त्याचंच नाव लावलेलं सुद्धा होतं. मग काही दिवस, काही वर्ष उलटून गेल्यानंतर जे राजीव गुप्ता आहेत ते एंजल गुप्ताला म्हणतात, आता तुमच्या दोघांचं एवढं चालू आहे, अशा पद्धतीनं तुम्ही एकमेकांवर प्रेम करतात, तर मग लग्न का करत नाहीत. मग ती एंजल गुप्ता त्या मंजित शेरावतला सांगते की आपण लग्न करू. आता लग्न करू म्हणते, मात्र हा जो मंजित शेरावत आहे त्याचं अगोदरच लग्न झालेलं आहे, 2 लेकरंसुद्धा आहेत. मग ते त्याच्या घरी येऊन बायकोला हाणमार करू लागतो, चिडचिड करू लागतो, भांडणं तणणं करू लागतो. तेव्हा तो त्याच्या बायकोला सुद्धा सांगतो की मला अशा पद्धतीनं त्या एंजल गुप्तासोबत लग्न करायचं आहे, मला तिच्यासोबतच संसार करायचा आहे. पण तिची बायको या सगळ्या प्रकरणाला, या संपूर्ण जी गोष्ट आहे त्याला विरोध करते. ती म्हणते असं अजिबात जमणार नाही, तसं नाही. यामध्येच दोघांमध्ये जोरदार भांडणंसुद्धा होतात आणि एकमेकांसोबत वेगळं व्हायचा निर्णय घेत नाहीत. त्याची जी बायको असते ती सरकारी शिक्षिका असते, त्यामुळंच ती त्याला दुसऱ्या लग्नाला विरोध करते. मग असं घडत असतानाच बरेच दिवस निघून जातात आणि 23 ऑक्टोबर 2018ला त्या मंजित शेरावतच्या बायकोला ठार करण्याचं ठरवतात, कारण की या दोघांच्या लग्नामध्ये ती एक अडथळा निर्माण होत होती, ती एक काट्याप्रमाणे सलत होती. मग तिचा काटा काढण्यासाठी ते काय करतात, 23 ऑक्टोबर 2018ला प्लॅन करतात आणि त्यामध्ये सहभागी असतात मंजित शेरावत असतो, ती एंजल गुप्ता असते आणि एंजल गुप्ताचे वडील राजीव गुप्ता हे तिघंजणं बसून संपूर्ण प्लॅन करतात की तिला आता ठार करायचं आहे. मग हे सगळं कोण करेल, काय करेल, कशा पद्धतीनं करतील, असा सगळा प्लॅन करतात. 2 शार्प शूटरना ते सुपारी देतात त्या शिक्षिकेला ठार करण्याची. आता ते जे शार्प शूटर असतात ते एवढी रक्कम मागतात. मग तेवढ्या रक्कमेमध्ये काहीतरी कमी जास्त करून त्या शिक्षिकेची मर्डरची सुपारी त्या दोघांना देतात आणि ते तिला मारण्यासाठी प्लॅन करतात. 25 तारखेपासून प्लॅन करतात, पण काही दिवस उलटून गेल्यानंतर त्यांचा प्लॅन काही सक्सेस होत नाही. मग शेवटी 29 ऑक्टोबर 2018ला सकाळी ती शाळेमध्ये जात असतानाच बवना गावाजवळून ती बाहेर गेली की हिचा नवरा इकडून त्या आरोपींना मिस कॉल देऊन सांगतो की ती घरामधून निघाली आणि वाटेतच तिच्यावर गोळीबार होतो आणि ते तिला ठार करतात. पोलिसांना आरोपी सापडले होते. पोलिसांनी लगेचच राजीव गुप्ता, एंजल गुप्ता आणि त्या महिलेचा पती मंजित शेरावत या तिघांना आणि ते जे 2 आरोपी होते ज्यांनी प्रत्यक्ष गोळीबार केला होता त्यांना आणि त्यांचा जो ड्रायव्हर आहे दिनेश आणि मामा आहे रमेश आणि शहजाद नावाचा जो शूटर होता, यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात घटना घडत आहेत आणि एकीकडे या अशा प्रेम प्रकरण लग्नानंतरही बाहेरचे संबंध मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर, घटनेवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.